हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील मंत्र्यांच्या बंगल्यावर सरकारची कोट्यवधींची उधळपट्टी सुरू आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या सरकारी बंगल्याच्या डागडुजीसाठी 1,04,00,000 रुपये खर्च केल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 100 कोटी रुपये खर्चाचे प्रस्ताव आहेत। नागपुरात हिवाळी अधिवेशन होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात जे आहे ते काम दुरुस्तीचं केलं जातं। त्यामध्ये खरं तर मंत्र्यांचे जे बंगले असतात त्याचा समावेश असतो। नागपुरातील रवी भवन परिसरामध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्री असतात, त्यांच्यासाठी खरं तर हे सगळे बंगले आहेत। आता हा जो 9 नंबरचा जो बंगला आहे तो विधानसभा अध्यक्षांसाठी तयार होत असल्याचं बोललं जात आहे। यासोबत इतरही बंगले आहे, म्हणजे विधान परिषदेचे सभापती असो किंवा इतर मंत्री महोदय असो, या सगळ्यांच्या बंगल्यांचं सध्या देखभाल दुरुस्तीचं काम चालू आहे। हा 9 नंबरचा बंगला आहे तो आता पाहू शकतो कशा पद्धतीने त्यातलं पूर्ण फर्निचर असो ते सगळं बाहेर काढण्यात आलं आहे। यासोबत अंदरून जो छत आहे पूर्णतः तोडफोड केली आहे आणि नव्या पद्धतीचं छत बनवलं जाणार आहे। त्यासाठी लोखंडी साहित्याचा वापर सुद्धा केला जाणार आहे। कोट्यवधी रुपयाचा खर्च केला जाणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येते। या सूत्रांकडून सांगितलं जातं का विधानसभा अध्यक्षांसाठी यासोबतच आणखी काही मंत्री आहेत त्यांनी आपापल्या बंगल्यांसाठी हे सगळे केलं आहे। वर्षातून एकदा होत असताना अशा बंगल्यांवर कोट्यवधी रुपयाचा खर्च केला जातो, त्यावर संताप जो आहे तो व्यक्त केला जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।